एनसीपी अजित पवार गुट के राज्य मंत्री और पूर्व मंत्री सुनील तटकरे ने मराठा युवाओं से अपील की है कि वे धैर्य रखते हुए आत्महत्या का सहारा न लें और कहा कि सरकार मराठा आरक्षण के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने इस बात की पुष्टि की कि उनकी पार्टी की ओर से जल्द ही कैबिनेट विस्तार की मांग की जा रही है। सुनील तटकरे ने रविवार को नेरुल में दिवंगत कीर्तनकार बाबा महाराज सातारकर के परिवार को श्रद्धांजलि देने के लिए शहर में थे। नवी मुंबई एनसीपी जिला अध्यक्ष नामदेव भगत के कार्यालय में पार्टी कार्यकर्ताओं से मुलाकात की। इसके बाद उन्होंने मीडिया से बात की। सुनील तटकरे ने मराठा आरक्षण की मांग पर बोलते हुए कहा कि जिनके लिए पूरे राज्य में विरोध उपवास किए जा रहे हैं और राजनीतिक नेताओं के गांवों में प्रवेश पर प्रतिबंध लगा दिया गया है। उन्होंने कहा मराठा आरक्षण मुद्दे के संबंध में अशांति है। एनसीपी का हमेशा से ही यही रुख रहा है कि ओबीसी के हितों को नुकसान पहुंचाए बिना कानूनी मापदंडों के तहत आरक्षण दिया जाना चाहिए। समुदाय को परेशान करने वाले मुद्दे को हल करने में देरी पर उन्होंने कहा आरक्षण को पहले कांग्रेस एनसीपी सरकार में मंजूरी दी गई थी जब मैं मंत्री था और नारायण राणे के नेतृत्व वाली एक समिति ने सिफारिश की थी। हालांकि उच्च न्यायालय की जांच में खरा नहीं उतरा। ऐसे ही तब हुआ जब फडणवीस सरकार ने इसे लागू करने की कोशिश की, लेकिन सुप्रीम कोर्ट ने इसे खारिज कर दिया। उन्होंने बताया यह महत्वपूर्ण है कि अंतिम रूप दी गई नीति अब अदालत की जांच के लायक है, जिसके लिए 2 बार खारिज कर दिया गया। राज्य सरकार निश्चित रूप से इस मुद्दे पर सकारात्मक और अपेक्षित कदम उठा रही है। आत्महत्याओं के मद्देनजर रखते हुए मराठा समुदाय से अपील करते हुए उन्होंने कहा मैं युवाओं से अपील करता हूं कि वे आत्महत्या का सहारा न लें। युवाओं का जीवन सिर्फ उनके परिवार के लिए नहीं बल्कि समाज के लिए भी महत्वपूर्ण है। उन्हें धैर्य रखने की जरूरत है क्योंकि सरकार कानूनी सहारा ले रही है। उन्होंने कहा धनगर और आदिवासियों जैसे अन्य समुदायों को भी आरक्षण की मांग है। ओबीसी को मराठाओं को आरक्षण मिलने से कोई समस्या नहीं है। यह दावा करते हुए कहा कि पार्टी को विभाजन के बाद पूरे राज्य में समर्थन मिल रहा है। उन्होंने कहा हमने अजित पवार के नेतृत्व में एक निर्णय लिया है और उसे राज्य में सभी वर्गों से अच्छा समर्थन मिल रहा है। जो हमें मिल रहे हैं समर्थन में स्पष्ट है। इस पार्टी को और मजबूत करने के लिए पूरे राज्य में दौरा कर रहे हैं। रायगढ़ में पार्टी को मजबूत करने के लिए शरद पवार के हालिया प्रयासों पर तटकरे ने कहा वह एक राष्ट्रीय नेता है और कहीं भी जा सकते हैं। हालांकि हम अपने संकल्प पर दृढ़ हैं और अपने निर्णय के प्रति आश्वस्त हैं और दादा अजित पवार के साथ खड़े रहेंगे। गुरुवर्य बाबा महाराज सातारकर हे संबंध वारकरी संप्रदायाचे नव्हेच तर भागवत धर्माचे प्रेरणासूत्र होते। यांच्या दुःखद निधनाचा बद्दल शोक व्यक्त करतो आणि आज त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलो। गेले 35-40 वर्ष माझा बाबा महाराज सातारकर यांचा सहवास मला मिळाला। त्याच्यामुळे संत परंपरा ज्याचे काही काड्या अभ्यासक होते असं नव्हे तर त्यांच्या रसाळ वाणीतून केलं जाणारं प्रवचन असेल, कीर्तन असेल, मंत्रमुग्ध होतपर्यंत संबंध भाविक वारकरी संप्रदाय हा नेहमीच त्या ठिकाणी श्रवण करत आला। संप्रदायाच्या विचाराची शिदोरी त्यांच्या माध्यमातून संबंध आध्यात्मिक विचारसरणीला त्यानिमित्ताने मिळाली। त्यांच्या जाण्याने हा सगळा विचार हा पुढच्या कालावधीमध्ये अखंडपणाने प्रेरणास्रोत म्हणून सुरू ठेवणं ही आम्हा सर्वांचीच एकत्रेची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे। विठ्ठलाची मंदिरं उभं करणं दुधुरासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी केलं होतं। आज मी त्यांच्या निवासस्थानी गेल्याच्या नंतर या परिसरामध्ये उभारलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर नव्या मुंबईच्या परिसरातल्या केवळ वारकरी संप्रदायापुरता सीमित नव्हे तर सर्व समाजासाठी एक तऱ्हेचं ऊर्जा सूत्र त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशा या गुरुवर्यास आम्हा सर्वांच्या वतीने विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पित करतो। आज याच निमित्ताने या ठिकाणी येत असतानाच आपल्या सर्वांशी एक तऱ्हेचा संवाद करता आला। अधिक राजकीय आजच्या भेटीच्या निमित्ताने बोलणं उचित ठरणार नाही, पण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आज अस्वस्थता मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्ताने जी काही निर्माण झालेली आहे, सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहेच। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण टिकलं पाहिजे। राज्याचं महायुतीचं सरकार आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पूर्णपणाने सकारात्मक आहेच।
त्या दिशेने पावलं त्या ठिकाणी उचलली जात आहेत आणि म्हणूनच तमाम सकल मराठा समाजातील तरुणांनासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्या ठिकाणी न उचलता त्यांचं जीवन, त्या प्रत्येक तरुणाचं जीवन केवळ त्याच्या कुटुंबापुरता सीमित नाही तर सर्व समाजासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच राज्य सरकार एका बाजूने निश्चितपणाने प्रयत्न करत आहे की म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये मी पण मंत्री होतो त्यावेळेलासुद्धा आरक्षण दिलं गेलं. नारायण राणेच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती. ते आरक्षण दिल्यावर ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने सुद्धा आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये काही घटनात्मक मुद्द्यांच्यावरती ते आरक्षण त्या ठिकाणी रद्द केलं गेलं. त्या संदर्भामध्ये सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने त्या ठिकाणी दाखल केल्याची माहिती नक्कीच आहे आणि म्हणूनच आज सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक किंवा नुसतंच नाही तर आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा पावलं त्या ठिकाणी निश्चितपणाने उचलत आहे. अशा वेळेला वेगवेगळ्या घटकांची सुद्धा मागणी आहे. विशेष करून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. आदिवासी बांधवांची त्या संदर्भातली त्यांची स्वतंत्रपणाची भूमिका आहे. ओबीसींची सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. त्याच्यामुळे राज्य सरकार सकारात्मक पद्धतीची पावलं त्या ठिकाणी उचलत आहे. ही बाब या निमित्ताने प्रकर्षाने मी या ठिकाणी नमूद करू इच्छित आहे. आणि याचबरोबरतीच दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आम्ही सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून घेतला त्या दृष्टिकोनातूनसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेचं मोठं पाठबळ, समर्थन आज आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न आहेत. पूर्वीच्या कालावधीमध्ये दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला भेटी दिल्या होत्या. नवी मुंबई असेल, पनवेल असेल, उरणच्या परिसरातील काही प्रश्न आहेत, या प्रश्नालासुद्धा त्यांनी त्यावेळेला गती दिलेली होती. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा दादांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आम्ही सारेजण या सगळ्या परिसरातले भूमिपुत्रांचे काय प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय विमानतळ या सगळ्या परिसरामध्ये येत आहे, त्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही लोकभावना आहेत. लढाऊ नेते दीपा पाटील साहेब यांच्या नावाने नामकरण झालं पाहिजे अशी भावना आहे. त्यालाही आमच्या सर्वांचाच त्या ठिकाणी पाठिंबा आहे. तरीसुद्धा अनेक वेळेला काही भूमिपुत्रांचे प्रश्न काय राहिले असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही पुढच्या कालावधीमध्ये जागरूकतेने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अपेक्षा असे आहे कारण शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतली ती बाब आहे. पण राज्यामध्ये 3 पक्षाचं महायुतीचं सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा अशी आमची सर्वांचीच मागणी त्या ठिकाणी. एक असं की ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा महामंडळाच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट महामंडळाच्या खेरीज काही निर्णय होऊ शकला नाही आणि महायुतीचं सरकार ज्या सरकारमध्ये आता नुकतेच आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो. राज्यामध्ये एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण आहेत, शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत ही मंडळीसुद्धा त्या ठिकाणी आहेत, आशिष शेलार आहेत, भुजबळ साहेब आहेत. आम्ही सर्वांनी मिळून महामंडळाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा एक आराखडा त्या ठिकाणी तयार केला आहे. विविध महामंडळ आणि जिल्हास्तरीय समित्या, तालुकास्तरीय समित्या याच्यामध्ये आज आम्ही 3 पक्ष आहोत आणि इतर घटक पक्ष आहेत त्यांना कशा पद्धतीने प्रतिनिधित्व द्यावं याचा निर्णय आम्ही आमच्या स्तरावरती केला आहे. आणि मग उर्वरित कालावधीमध्ये त्या नेमणुकासुद्धा सत्वर पद्धतीने करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. अशा वेळेला ते आरक्षण देत असताना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवत असताना जे काही घटनात्मक मुद्दे उपस्थित केले, काय कायदेशीर वैधता उपस्थित केलेली आहे त्या साऱ्याची पूर्तता करूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. सगळ्या मराठा समाजातील संघटनांचं हेच म्हणणं आहे की आरक्षण द्या पण ते टिकणारं द्या. आता टिकणारं आरक्षण देताना काय कालावधी लागेल, माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून विनंती आहे की राज्य सरकारला या कामामध्ये त्यांचं सहकार्य सर्वांचं आहेच, काही अवधी लागेल तेवढा मिळावा. एक बाब निर्भयपणाने सत्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्कारातून ज्या पद्धतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ती त्यांचं सारं प्रेरणासूत्र, ऊर्जासूत्र जिजामात्याच होत्या आणि त्यांच्यावरती संस्कार त्या ठिकाणी केले गेले. त्या संस्कारातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड पद्धतीचा जवानांशी संघर्ष त्या कालावधीमध्ये केला. त्याच्याबद्दलचा अभिमान
महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या सर्वांच्याच मनामध्ये त्या ठिकाणी आहे. साहेब या देशाचे नेते आहेत. गेली 60 वर्ष संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड पद्धतीची मेहनत करत साहेबांनी एक स्वतःचं एक स्थान आगळेवेगळं निर्माण केलं. साहेब कुठे जाऊ शकतात, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काय विकल्प येण्याचं काही कारणच राहू शकत नाही. पण आम्ही जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम आहोत आणि त्या निर्णयाचं अनुपालन करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून पाठबळ कसं मिळेल त्याचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावरती करणार आहोत. मी आजच कुठेतरी किंवा काल वर्तमानपत्रामध्ये वाचलं की उद्योगमंत्र्यांनी या बाबतीमध्ये एक स्पष्टपणाची भूमिका जाहीर केली. त्यामुळे सरकारची भूमिका अधिकृतप्रमाणे सरकार त्या ठिकाणी जाहीर करेल. पण एक बाब नक्की आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं स्थान हे खूप मोठं आहे आणि गेले 50 वर्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी एक दिशा दिली, कृषी औद्योगिक रचनेचा पाया त्याने रचला, MIDC त्या कालावधीमध्ये स्थापन झाली, सिडको त्या कालावधीमध्ये स्थापन झालं. महाराष्ट्रातील नागरीकरण आणि उद्योग या साऱ्या गोष्टीला चालना देण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी झाला आहे. महाराष्ट्राचं स्थान कोणी हिरावू शकत नाही. वीडियो जर्नलिस्ट अनीस बाबर साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.